सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ग्रीन कर्जत करिता पहिले पाऊल या संकल्पनेतून मुद्रे बुद्रुक येथील वृंदावन कॉम्प्लेक्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर भव्य वृक्षारोपण अभियान उत्साहात पार पडले. समाजाप्रती असलेली जबाबदारी जपत सोसायटीने तब्बल 40 विविध प्रकारच्या फळझाडे, फुलझाडे, औषधी वनस्पती आणि पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करून कर्जतच्या हरित भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले. या अभियानात चिकू, निलगिरी, कडुलिंब, सोनचाफा, तगर, मोगरा तसेच विविध फळझाडे, फुलझाडे व औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. वृक्ष लागवडीसोबतच त्यांच्या संवर्धनाची शपथही उपस्थितांनी घेतली. विशेष म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक बालकांनी झाडे लावून पर्यावरण संरक्षणाचा आदर्श घालून दिलाय. लहान मुलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत वृक्षारोपणात हातभार लावलाय. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे स्थानिक नगरसेविका अंजली अतुल कडू आणि उद्योजक अतुल कडू यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक गोविंद बोटुंगले यांच्या मातोश्री आशा गोविंद बोटुंगले यांनी नगरसेविकांचे औक्षण करून स्वागत केले. त्यानंतर शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नगरसेविका अंजली कडू यांचा सन्मान करण्यात आला. तसेच उद्योजक अतुल कडू यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. पत्रकार बाळूभाऊ गुरव यांचाही कमिटीचे सदस्य अतुलजी साठे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला सोसायटीचे अध्यक्ष, सर्व कमिटी सदस्य, महिला सदस्य, नागरिक, ज्येष्ठ नागरिक, युवक व बालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विशेष म्हणजे प्रत्येकाने स्वतः कुदळ, फावडे हातात घेऊन वृक्षारोपणात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. त्यामुळे या उपक्रम केवळ औपचारिक न राहता प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा ठरला. नगरसेविका अंजली कडू यांचे आव्हान म्हणजेच त्यांनी बोलताना सांगितले आहे की आज वाढते प्रदूषण, कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण आणि पर्यावरणातील असमतोल लक्षात घेता वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे. प्रत्येक नागरिकाने वर्षातून किमान एक तरी वृक्ष लावावा आणि त्याचे संगोपन करावे. फक्त झाड लावून चालणार नाही, तर त्याला नियमित पाणी देऊन त्याचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. वृंदावन सोसायटीने ग्रीन कर्जतचा घेतलेला संकल्प निश्चितच प्रेरणादायी आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी या उपक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मी सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची व सदस्यांची मनपूर्वक आभारी आहे. सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक गोविंद बोटुंगले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की गुरुपौर्णिमा हा गुरूंना वंदन करण्याचा दिवस आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच मला ही जबाबदारी मिळाली. अध्यक्ष म्हणून 1 वर्ष पूर्ण झाले असले तरी आजही पहिल्याच दिवसाच्या उत्साहाने समाजसेवा करण्याची प्रेरणा आहे. या 1 वर्षात अनेक विकास कामे आणि सामाजिक उपक्रम राबवले. अडथळे आले, संकटे आली, मात्र सोसायटीतील सर्व सदस्य आणि नगरसेविका अंजली कडू व अतुल कडू यांच्या सहकार्यामुळे प्रत्येक अडचणीवर मात करता आली. ग्रीन कर्जत हा केवळ घोषवाक्य नसून प्रत्यक्ष कृतीतून साकार होणारा संकल्प आहे. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने कृती केली तर येणाऱ्या पिढ्यांना निरोगी भविष्य देता येईल. सोसायटी, कर्जत तालुका आणि महाराष्ट्राचे नाव देशभरात उज्ज्वल व्हावे यासाठी आम्ही सातत्याने प्रामाणिकपणे प्रयत्न आणि काम करत राहू. उद्योजक अतुल कडू यांनी आपल्या भाषणात सांगितले आहे की वृंदावन कोऑपरेटिव्ह सोसायटी सातत्याने सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवते. गणेशोत्सव, नवरात्र उत्सव तसेच वृक्षारोपणासारखे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहेत. आज शहरांमध्ये सिमेंटचे जंगल वाढत असून हरितक्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे उष्णता वाढत असून पर्यावरणाचा समतोल बिघडतोय. अशा परिस्थितीत वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने या सोसायटीचा आदर्श घ्यावा. भविष्यात याच सोसायटीला कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास आम्ही नेहमी त्यांच्या पाठीशी राहू. गेल्या 1 वर्षात अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक बोटुंगले यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीत विविध विकास कामे, सामाजिक उपक्रम आणि पर्यावरणपूरक प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यात आले आहेत. सोसायटीतील नागरिकांचे प्रश्न सोडवणे, सर्वांना सोबत घेऊन काम करणे, सेवा हीच सर्वोच्च भूमिका मानणे आणि समाजासाठी सातत्याने धावून जाणे
ही त्यांची कार्यशैली ठरली आहे. कमिटी सदस्य व नागरिकांच्या भक्कम सहकार्यामुळेच वृंदावन कॉम्प्लेक्स सोसायटी कर्जतमधील आदर्श सोसायटी म्हणून ओळख निर्माण करते. कोणतेही संकट आले की केवळ टीका न करता त्यावर उपाययोजना करणे हाच या सोसायटीचा मूलमंत्र असल्याचे यावेळी अधोरेखित झाले. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्यक्ष कृती करणारी आणि ग्रीन कर्जतचा संकल्प कृतीत उतरवणारी ही सोसायटी भविष्यात कर्जतच्या सामाजिक, पर्यावरणीय आणि विकासाच्या इतिहासात नवा आदर्श निर्माण करेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. उत्साह, सामाजिक बांधिलकी, पर्यावरणाबद्दलची संवेदनशीलता आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी पार पडलेला हा वृक्षारोपण सोहळा कर्जत परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरलाय. नमस्कार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मा जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांना सर्वप्रथम नतमस्तक नमस्कार. आणि हा कार्यक्रम वृंदावन सोसायटीमध्ये होत असून त्यांनी आज गुरुपौर्णिमेनिमित्त मला आमंत्रित केलेलं आहे. माझं नाव अंजली अतुल कडू, माझा प्रभाग क्रमांक 3 मुद्रे बुद्रुक येथे आहे. आणि आज वृक्षारोपण या निमित्ताने मी लोकांना हे संदेश देऊ इच्छिते की आज वृक्षारोपण करणं ही काळाची गरज आहे. कारण कार्बन डायऑक्साईड आणि ओझोन थर अतिशय जास्त प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की त्याने एकतरी वर्षातून वृक्ष लावणं गरजेचं आहे. आणि वृक्ष लावूनच ते सोडून न देता त्याची सतत पाणी देऊन त्याची वाढ व्यवस्थित करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. वृंदावन सोसायटीचे अध्यक्ष श्री बोटुंगले सर, त्याचप्रमाणे या सोसायटीमधील अतिशय माझ्या प्रेम करणारे सर्व बंधू भगिनी, नागरिक यांचे मी अतिशय मनापासून आभार मानते. त्यांनी मला आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वृक्षारोपण या कार्यक्रमात सहभागी करून आमंत्रित केलेलं आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांचे शतशः नमन आणि आभार मानते. प्रथमतः आज वृंदावन कोऑपरेटिव्ह सोसायटी मुद्रे बुद्रुक यांनी आम्हाला या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानिमित्त आम्हाला आमंत्रित केलं. त्याबद्दल आम्ही प्रथम या सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट बोटुंगले सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे प्रथमतः आम्ही आभार मानतो. आणि वृंदावन कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या बद्दल सांगायचं तर अनेक सामाजिक उपक्रम या सोसायटीकडून राबवले जातात. अतिशय स्तुत उपक्रम या ठिकाणी ते राबवत असतात. गणेशोत्सव असो, नवरात्रोत्सव असो, की आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम असो, एक सुंदर कार्यक्रम त्यांनी त्यांचं एक स्लोगन आहे, ग्रीन कर्जत बनवण्यासाठी एक पाऊल पुढे. याच धर्तीवरती प्रत्येक नागरिकांनी त्यांचा आदर्श घ्यावा. जर आपल्या शरीराचा समतोल बिघडला तर आपलं शरीर बिघडतं. त्याचप्रमाणे निसर्गाचा जर समतोल बिघडला तर हा निसर्ग कोप पावतो. प्रत्येकाने आज ऑक्सिजनची लेवल किती प्रमाणात कमी झालेली आहे. आज आपल्याकडे ग्रीनरी खूप कमी आहे. सिमेंटचं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे सगळीकडे. त्यामुळे हीट खूप प्रमाणात वाढलेली आहे. त्या निसर्गाचा समतोल राखण्याचा असेल तर आपल्याला वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. आज वृंदावन कोऑपरेटिव्ह सोसायटी हे आम्ही यांचे प्रथमतः आभार मानलेच, परंतु वृंदावन कोऑपरेटिव्ह सोसायटी ही आम्हाला नेहमीच सहकार्य करत आलेली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये इलेक्शनच्या सगळ्या माध्यमातून त्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं. यापुढे या सोसायटीला जी काही गरज लागेल, जी काही मदत लागेल ती आमच्याकडून नक्कीच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि मी पुन्हा एकदा या सर्व सोसायटीचे अध्यक्ष, सदस्य यांचे आम्हाला या उपक्रमाला बोलवल्याबद्दल आभार मानतो. आज गुरुपौर्णिमा, गुरूंना वंदन करण्यासाठीचा अभूतपूर्व योग. आजच्या दिवशी गुरूंच्या आशीर्वादामुळे आपण या पदावर बसलो. या पदाच्या कार्यकाळामध्ये साधारणतः 1 वर्ष झालं. 1 वर्षभरामध्ये जी कामं वाट्याला आली ती कामं नेटाने, प्रामाणिकपणे आणि उत्तरोत्तर त्याची भरभराट व्हावी, उत्कर्ष व्हावा आणि सोसायटीचं नाव कर्जत तालुक्यात 1 नंबरवर कायम राहावं, यासाठीचा जो हेतू आमचा मूळ मानस होता, त्या दृष्टिकोनातून आम्ही कामाला सुरुवात केली. आज त्याला जरी 1 वर्ष झालं असेल तरी मला आज पहिलाच दिवस वाटतो. ज्या लोकांच्या आशीर्वादाने ही कामं होत होती ती सोसायटीचे सर्व मालक, भाडेकरू या सगळ्यांच्या आशीर्वादाने ही सोसायटी काम करते.
मी पालक या भूमिकेत आहे. मी ही भूमिका पार पाडताना मला अगणित कामात अडथळे पण आले, पण या सगळ्या अडथळ्यांना पार करण्यासाठी कोणीतरी आपल्या हाताची पाठीशी आणि आपल्या आशीर्वाद म्हणून कोणीतरी उभं राहणं गरजेचं असतं. तो आशीर्वाद मला कायम आदरणीय नगरसेविका मॅडम यांच्या आशीर्वादाने मला मिळाला. म्हणजे अतुल कडू भाऊ असतील किंवा मॅडम असतील, यांनी सातत्याने एका हाकेवर आम्हाला ओ दिली. अगदी आजच्या कार्यक्रमाचा जो संकल्प आम्ही आखलेला आहे तो ग्रीन कर्जत एक पाऊल याच्यासाठी आखलेला आहे की जेणेकरून कर्जतमध्ये पर्यटनाचा जे आपली भरभराट व्हावी. दुसरी गोष्ट अशी आहे की कार्बन डायऑक्साईड आणि उत्सर्जन जे मोठ्या प्रमाणात होत आहे हे कुठे थांबवण्यासाठी फक्त वल्गना न करता आपण ते कृतीत उतरवलं पाहिजे आणि सोसायटीमध्ये असे कार्यक्रम आखले जावेत जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना हे कळलं पाहिजे. त्याचबरोबर इतर जे प्रोजेक्ट आपल्या कर्जतमध्ये आखलेले आहेत त्या प्रोजेक्टवर ओरड करून तर काही होणार नाही, तर कृती म्हणून ते काम करणं गरजेचं आहे. त्याचं एक पाऊल आपण आखलेलं आहे. या सगळ्या कार्यक्रमाच्या दरम्यान पर्यावरणपूरक सगळ्या गोष्टी आम्ही करत आहोत. सातत्याने आम्ही 1 वर्षामध्ये वेगवेगळे प्रकल्प राबवले, त्याला सुद्धा भरभरून प्रतिसाद मिळाला. कामांची यादी बोललं तर वावगं ठरेल, पण ती कामांची यादी न संपणारी आहे. मला वाटते या पलीकडे जाऊन आम्हाला काम करणं अपेक्षित आहे. हे आता पुन्हा आपण शून्यात आहोत. आता पुन्हा सोसायटीसाठी, कर्जतसाठी आणि इव्हन दो सर्व समाजासाठी आम्हाला प्रामाणिकपणे काम करायचा जी संधी मिळेल त्या संधीला आम्ही खरेपणानं उतरू आणि या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही कायम काम करत राहू. फक्त एवढंच स्वप्न मनाची बाळगलेलं आहे की जी खुर्ची आहे, जिचा जो मान सन्मान आहे तो कायम तसाच राहिला पाहिजे. आपल्या सोसायटीचं, आपल्या कर्जत तालुक्याचं, आपल्या महाराष्ट्राचं पूर्ण नाव जगभरात झालं पाहिजे. याच्यासाठी जे वाटेल ते आपल्या वाट्याला येईल ते आपण करण्यासाठी सक्षम आहोत.